व्होकॅब्युलरी गोल्डच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे. शब्द आहे ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट चांगले कारण समोर असतानाही आपली मते किंवा वागणूक बदलण्यास जे अजिबात तयार होत नाहीत, नकार देतात, दॅट पर्सन इज कॉल्ड अन ऑब्स्टिनेट पर्सन. त्याला म्हणायचं ऑब्स्टिनेट पर्सन, हट्टी, दुराग्रही ज्याला आपण म्हणतो तो. उदाहरणार्थ, इवन आफ्टर सीइंग द एव्हिडन्स, एव्हिडन्स बघितल्यानंतर सुद्धा ही रिमेन्ड ऑब्स्टिनेट, तो हट्टी राहिला, अँड रिफ्यूज टू ऍडमिट ही वॉज रॉंग, आपली काही चूक झालेली आहे हे मान्य करायलाच त्यांनी काय केला, नकार दिला. बघूया याचे समानार्थी शब्द काय काय आहेत. स्टबर्न, इनफ्लेक्झिबल, हेडस्ट्रॉंग, अनयेल्डिंग अँड पिग हेडेड. हेड आणि हेड, पिग हेडेड अँड हेडस्ट्रॉंग हे दोन शब्द आहेत बघा. इनफ्लेक्झिबल हा सिनॉनिमस जातो, इनफ्लेक्झिबल भिंतीसारखा, इनफ्लेक्झिबल. स्टबर्न हा एक शब्द आहे, जात्याच, त्याला पीळ असतो की जातच नाही, तो जन्मापासून असतो असं लक्षात ठेवा. इनफ्लेक्झिबल. उलट बघूया, फ्लेक्झिबल आला बघा शब्द, फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे जो लवचिक असतो, बदलतो परिस्थितीनुसार, फ्लेक्झिबल, आणि त्याला इन लावला की इनफ्लेक्झिबल. पुढे ॲग्रीएबल म्हणजे मान्यता देणारा, कंप्लायंट, येल्डिंग, कंप्लायंट म्हणजे मान्य करणारा, लवचिक असणारा, येल्डिंग, अँड अकॉमोडेटिंग. डबल सी आहे, डबल एम आहे. अकॉमोडेटिंगचं स्पेलिंग बघून घ्या, परीक्षेमध्ये नेहमी असतं स्पेलिंगसाठी. अकॉमोडेशन हा शब्द याच्यातला दुसऱ्याच्या विचारांना आपल्यामध्ये सामावून घेणे, ऐकून घेणे, दॅट इज अकॉमोडेटिंग. आणि बरोबर असेल तर मान्य करणे, दॅट इज अकॉमोडेटिंग. या ऑब्स्टिनेटला धरून काय इडियम्स आणि फ्रेजेस आहेत ते पण आपण बघूया. स्टिक टू वन्स गन्स मीन्स ही स्टक टू हिज गन्स इवन वेन एव्हरीवन डिसअग्रीड. प्रत्येकाने डिसअग्रीमेंट जरी केलं तरी तो स्वतःच्या मुद्द्याशी ठाम राहिला. ही स्टक टू हिज गन्स. दुसरा आहे डिग इन वन्स हील्स. शी डग इन हर हील्स अँड रिफ्यूज टू कॉम्प्रोमाइज. सेट इन वन्स वेज म्हणजे आपला मार्ग पक्का, सेट असणे, न बदलणे. लाईक ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. जुन्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत. ही इज टू सेट इन हिज वेज. तो आपल्या सगळ्या आजपर्यंत चालत आलेल्या रस्त्यावरती तो सेट आहे. पुढे बघूया, हे तीन झाले. कोणकोणते आहेत पुन्हा एकदा बघूया. स्टिक टू वन्स गन्स, डिग इन वन्स हील्स अँड सेट इन वन्स वेज. आयडेंटिफाय द सिनॉनिम ऑफ ऑब्स्टिनेट. सबमिसिव्ह, मेलेबल, हेडस्ट्रॉंग अँड कंप्लायंट. याचा आन्सर तुम्ही मला सांगणार आहात कॉमेंट सेक्शनमध्ये.